नमस्कार. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. भारतामधील पहिले महाकाव्य असलेले वाल्मिकी रामायण यामधील श्री रामनवमी या शब्दाचा अर्थ आपण बघूया. त्यातील श्री म्हणजेच श्रीमान, मनाचे प्रतीक असलेल्या माता सीताचे. श्रीमान मनाचे प्रतीक असलेल्या माता सीताचे. राम म्हणजेच राजा दशरथ, आपले 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 क्रिया इंद्रिये यांचे प्रतीक असलेला 10 रथ असलेला दशरथ आणि ज्ञानेंद्रिये आणि पंचेंद्रिये यांच्यावर कुशल संतुलन ठेवणारी कौशल्या माता यांच्या उदरी, जिथे संघर्ष होऊ शकत नाही अशा अयोध्येत म्हणजेच आपल्या शरीरामध्ये सर्व इंद्रिये अंतर्मुख झाल्यानंतर राम प्रगटले चैत्र शुक्ल नवमीला. त्यानंतर म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम आणि राजशिष्टाचार युक्त रामाची सुरुवात करूया महती गाण्याला. म्हणजेच नष्ट करून दुष्ट प्रवृत्तीला हृदयात साठविले भक्त पवनपुत्र हनुमानाला. त्यानंतर म्हणजेच वचनबद्धता पाळून योग्य ठरले वशिष्ठ ऋषी यांचे शिष्य होण्याला. आणि म्हणजेच मीपणाचा त्याग करून आदर्श ठरविले सतर्कतेचे प्रतीक असलेल्या लक्ष्मण आणि बंधू प्रेमाला आणि त्यांच्या त्यागाला. राम म्हणजे हा आत्म्याचे प्रतीक आहे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी रमण करणाऱ्या त्या रामाला माझे नमन आहे. राम नाम अति मीठा है, कोई गा के देख ले. आ जाते हैं राम, कोई बुला के देख ले. राम नाम अति मीठा है. रामनवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रामनवमी या शब्दाचा तुम्हाला अर्थ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.